जय शिवराय भावांनो. तर भरपूर लोकांचे असे प्रश्न येतात फॅट लॉस. तर आजचा व्हिडिओ आपला फॅट लॉस वरतीच आहे भावांनो. जर फॅट लॉस करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. बाहेरचं खाणं, तेलकट खाणं, गोड खाणं आणि चहा पिणं हे पूर्ण तुम्हाला बंद करावं लागेल. त्यानंतर भावांनो तुमचं फॅट लॉस होईल. तुम्ही एवढं जरी बंद केलं साखर ही गोड तरी तुमचं 5 ते 6 किलो वजन ऑटोमॅटिक कमी होईल. तर विषय कसा आहे, फॅट लॉस मध्ये सगळ्यात चुका आपण माइंड करतोय आपल्याला कंट्रोल राहत नाही खाण्यावरती. तुम्हाला सगळ्यात आधी खाण्यावरती कंट्रोल ठेवावा लागेल भावांनो, त्यावेळेस तुमचं फॅट लॉस होईल. तर त्यासाठी तुम्हाला मी नॉर्मली डाएट सांगतो तिन्ही पण. जे 2 टाइम जेवण करतात ते 2 टाइम घ्या. मधातली जे 3 टाइम करतात ते 3 टाइम घेऊ शकतात, काय अडचण नाही. तर असा प्रत्येकाला प्रश्न पडतो की बाबा फॅट लॉस मध्ये राईस खायचा नाही, भाकर खायची नाही, चपाती खायची नाही. तर असं काय नाही भावांनो, तुम्ही सगळं खावा तुम्ही. आता मिनिमम एका माणसाला एका दिवसातून 2000 कॅलरी लागतात. किती? 2000. जर माणूस तर जास्त कामात असेल किंवा जास्त काम वगैरे काय हार्ड काम असेल त्याचं तर लय झालं 3000. ओके. तर भावांनो तुम्हाला सांगतो, नॉर्मली राईस खायचा, कुठलीही गोष्ट थोडीच खायची. आता आपण राईस खायला बसलो की 1 किलो राईस खाल्ल्यावर थोडीच आपलं फॅट लॉस होणार. आणि सगळ्यात चुकीचं की भात खाल्ल्यावर वजन वाढतं, ही सगळ्यात चुकीचा प्रश्न आहे तुमचा. मी स्वतः रोज 500 ग्रॅम राईस खातोय. ओके. तर कधी कधी तर मी 3 टाइम पण खातोय. आता तुम्हाला जी मील सांगणार आहे ती सॉफ्ट मील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं फॅट लॉस मध्ये नॉर्मली जेवण करताना सलाड ऍड करायचे. 1 बीट, 1 ककडी, थोडासा फ्लावर, थोडासा कोबी असं आपल्याला ऍड करत राहायचं भावांनो. ही तुम्हाला मी डाएट मध्ये सांगनच. आणि सगळ्यात महत्वाचं भावांनो तुम्हाला एक सांगतो मी, जे आपण जे पाणी जे पितो, आपण काय करतो जेवण करताना फुल पाणी पितो. असं करायचं ना भावांनो. एक तर जेवणाच्या आधी 1 तास, नाही तर जेवण झाल्यावर 1 तासाने पाणी प्यायचं. आपण ज्यावेळेस जेवताना पाणी पितो त्यावेळेस काय होतं माहितीये का, ते अन्न सरलं जातं. मग ते फॅट लॉस असो किंवा वेट गेन असो, दोघांनी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण पाणी पितो जेवण करताना ते अन्न सरतं, ते पचन होत नाही, त्यानं आपल्याला फॅट सुटतं. सगळ्यात महत्वाचं ते आहे. तर जेवण झाल्यावर 1 तासाने पाणी पित जावा. आणि फॅट लॉस वाल्यांना तर ज्यावेळेस आपण जेवण करतो संध्याकाळचा, सकाळचं नाही संध्याकाळचं, त्यावेळेस काय करायचं, जेवण झालं की लगेच झोपायचं नाही आपल्याला, 1 तासाने पाणी प्यायचे बरोबर. तर एक 20 मिनिट किंवा 25 मिनिट तुम्ही फक्त चालायचे संध्याकाळी, वॉकिंग नॉर्मली चालायचे. 200-250 कॅलरी तुमच्या मायनस होतात त्याच्यामध्ये. त्यानं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा रिझल्ट त्यानंच येणार आहे तुम्हाला. ओके. तर तेवढं लक्षात ठेवा. आणि राईट मी तुम्हाला सांगतोच. चला भावांनो, सकाळच्याला तुम्ही हे खाऊ शकता. एकदा बघा, हे आहे मूग कोंब आलेली, थोडासा राईस आणि सलाड. भावांनो हीच तुमचं फॅट लॉस करणार आहे. काय सगळ्यात महत्वाचं हेच आहे तुम्हाला फॅट लॉस साठी. ओके. सकाळी तुम्ही हे घेत जावा. आणि सगळ्याला असं वाटतं की राईस फॅट वाढवतं, सगळ्यात मोठा प्रश्न तेच आहे. तर तुम्ही राईसच्या जागी भाकरी खाल्ली तरी तेवढंच तुम्हाला कॅलरी भेटणार आहेत. उलट डायजेशनसाठी तुम्हाला भात म्हणजे राईस चांगली गोष्ट आहे. ओके. त्याच्यामुळे राईसच खात जावा. मी पण राईसच खातो. कधी तर मी भाकर खातो, कधी तर म्हणजे सर हे असलं की काय. त्याच्यामुळे राईस सोपाच आहे डायजेट होण्यासाठी, लवकर भूक लागते आपल्याला दुसऱ्यांदा, त्यासाठी हा प्रश्न. आणि सलाड हे तुम्हाला भूक लागून देत नाही, जे तुमचं अन्न जे सरतं त्याच्यामुळे सरत नाही ह्याच्यामुळं, ह्या सलाडमुळं. ओके. आणि हे बीट हे तुमचं फॅट लॉस करतं. हे भावानं नक्की खात जावा. ह्यात मी 1 ककडी, थोडासा फ्लावर, कोबू, 1 बीट आणि 1 ककडी ठेवलेली. ओके. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. हे मूग आहे, हे मी 100-120च्या घरामध्ये घेतलेले आहेत मूग, एकदम कोंब आलेले आहेत. आणि कोंब एका दिवसात येत नाहीत भावानं, 2-3 दिवस लागतात कोंब. भावांनो ही माझी फर्स्ट मील असते, म्हणजे जेवण. ह्याच्यात मी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो. सकाळी, दुपारी मी लाईटली खातो आणि संध्याकाळी मी त्याच्यापेक्षा लाईटली खातो. काय संध्याकाळी मी पनीर राईस खाईन ना किंवा डाळ राईस खाईन. त्याचा पण व्हिडिओ बनवतो तुम्हाला. हे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला फायदा नक्कीच भेटेल. ओके. आणि तुम्हाला ते बी दावतो दुपारची मील. भावाने माझी दुपारची मील आहे, हे 50 ते 60 ग्रॅम मी सोया घेतलेला आहे आणि राईस आणि 1 ककडी आणि थोडासा फ्लावर आहे. हे दुपारी मी खात असतो भावांनो. सगळं भावांनो मी स्वतः बनवलं. घरी कोण नाही, आज जत्रा आहे गावची, तरी पण कामावर जायचं, थोडा उशीर आहे आज. आणि काम काय करतो, कोणाच्यात करतो ते पण सांगतो. पुढला ब्लॉग खास त्याच्यावर बनवतो. काय
जोपर्यंत तुम्ही स्वतः बनवून खात नाही तोपर्यंत बॉडीच होत नाही, कोणी काही म्हणू द्या. आणि एकच गोष्ट तुम्हाला सारखी सारखी खावा लागेल. आणि असाही प्रश्न आहे भरपूर भावांचा की भावा तू व्हेजिटेरियन आहे की नॉनव्हेज खातोय. तर भावांनो खरं आहे की आजपर्यंत सांगितलं इथनं पण तेच सांगणार. ह्याच्या आधी खाल्लेलं आहे. आज 5 ते 6 महिने झाले मी पूर्णपणे सोडून दिलेले. काय हे जे मला दिसते तेव्हापासून मी सोडून दिलेले. ह्याच्या आधी 2-3 प्रयत्न केले, सुटलं नव्हतं. पण ह्या प्रयत्नात पूर्णपणे सोडून दिले मी. पूर्ण व्हेजिटेरियन झालेले सध्या. का भावांनो जेवण झाल्यानंतर 1 ग्लास दूध पित जावा. फॅट लॉससाठी चांगलं असतं. 1 ग्लास दुधाने काय जास्त फॅट येत नाही तुम्हाला. ओके, त्यासाठी 1 ग्लास दूध पण घ्या. भावांनो हे बघा, नॉर्मल राईस, थोडेसे सोया चंक आणि 1 ककडी मागा दावलेलं तुम्हाला. हे घेऊन जात असतो मी कामावर. कुठे की जावा पण डाईट करा. भावांनो हे बघा, ही संध्याकाळची मील आहे माझी. ह्यासोबत बघा मी सलाड ठेवलेलं आहे. हे पनीर आहे. आणि आता मी राईसच्या जागी घेतले चपाती. एक चपाती असेल ही सगळी मिळून. तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही. ओके भावांनो, त्याच्यामध्ये मी आता जेवणाच्या आधी म्हणजे संध्याकाळचं वर्कआउट झाल्यावर 1 कप प्रोटीन पण पितो बरं का. आणि संध्याकाळी दूध पितो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दही ॲड करू शकता. तुम्ही मील चेंज करू शकता, कधी डाळ कधी राजमा. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाऊ शकता, काय अडचण नाही. फक्त सलाड खाणं महत्त्वाचं आहे भावांनो. ओके, दुसरं काय नाही भावांनो. करत राहा, फक्त होतून जाते. जेवढा तुम्ही अवघड वाटते तुम्हाला फॅट लॉस तेवढा अवघड नाही भावांनो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओला विराम. बोला आता जय श्रीराम. धन्यवाद.